1976 ला 3 शब्द आले, समाजवाद आणि सेक्युलर, धर्मनिरपेक्षित. आताही वाद घातला जातो. मूळ नव्हते ते, कारण मूळ संविधानाचे समाजवादी होतं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीची त्याला लिंकअप केलं तर लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था आणि सामाजिक आर्थिक न्याय ही संकल्पना संविधानात मुळातच होती. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, मूलभूत अधिकार हे जर आपण बारकाईने वाचलं तर त्यामध्ये धर्मनिरपेक्षता होती, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार होता. आणि त्यावेळेस म्हणून संविधान सभेने ठरवलं की वेगळं आपल्याला हे शब्द टाकायची गरज नाही, त्याचा मूळ ढाचाच त्या पद्धतीचा आहे. जे की संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तर वर्षभर संविधानासंदर्भात विविध ऍक्टिव्हिटी, विविध उपक्रम करण्याचा मानस प्रभाग 35 मधील जे जागृत जाणकार नागरिक आहेत त्यांनी ठरवलं. 26 जानेवारी 1950 साली आपण संविधान अंगीकृत केलं. 2025 साली 75 वर्ष पूर्ण झाली आणि वर्षभर आपण अमृत महोत्सव साजरा केला. त्या अमृत महोत्सव साजरा करत असताना संविधानाप्रती माहिती देण्यासाठी ज्यांनी अमृत महोत्सव साजरा करण्याची भूमिका भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांच्यापर्यंत पोहोचवली असे संविधानाचे गाढे अभ्यासक, संविधान जनमानसात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारे माजी सनदी अधिकारी माननीय श्री E.Z. खोब्रागडे सर यांचं मी स्वागत करतो. सरांचं एक पुस्तक आहे आपले संविधान. या संविधान पुस्तकाच्या माध्यमातून आपलं म्हणजे आवर कॉन्स्टिट्यूशन हे आपल्याला आपलं कसं वाटेल, काय झालं संविधानाचं थोडस या देशामध्ये रीतसर जसं काही व्यवस्थित पेरल्या जाते तसं संविधान एका सीमित काही गोष्टी ह्या वैचारिक बौद्धिक माध्यमातून घ्यावा, कारण की संविधानाने ती स्पष्टता मला ती तेवढी परवानगी दिलेली आहे. जे काही असेल ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य माझं आहे. माझा विचार जो आहे तो आपण आपल्या हिशोबाने घ्यावा. त्यावर काही मत असेल तर याच्यानंतर आपण परत याच्यावर चर्चा करणार. संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. खूप स्तुत्य असा उपक्रम सुरू केला. आज 25 जानेवारी खर तर हा नॅशनल व्होटर्स डे आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला झाली आणि 2011 पासून हा नॅशनल व्होटर डे साजरा केला जातो, यासाठी की लोकांना मताचा अधिकाराचं महत्व समजावं आणि निवडणुका फ्री अँड फेअर. आता त्या कशा होतात तुम्हाला माहित आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, यापूर्वी पण झालेल्या आहे. खर तर डॉक्टर प्रकाश कडू, देशमुख सर आणि ते सर्व जे मान्यवर आहे, हा खूप चांगला कार्यक्रम सुरू केला की दर रविवारी आपण दिंडी काढणार संविधानाची आणि वेगवेगळ्या चौकामध्ये संविधानाच्या वेगवेगळ्या पैलूवर मार्गदर्शन होणार, समजून घेणार. संविधान प्रास्ताविकेबद्दल बोलण्यापूर्वी थोडस आपल्याला या संविधान निर्मितीचा जो इतिहास आहे तो समजून घ्यावा लागेल. सगळ्यांनाच माहित आहे की आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होतो आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात राजकीय स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. त्याच काळामध्ये सामाजिक स्वातंत्र्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालू होती. दोन्ही चळवळी जर आपण फार बारकाईने आणि निरपेक्षपणे बघितल्या तर हा देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि या देशातल्या माणसाला स्वातंत्र्य मिळाला पाहिजे.
समानतेची वागणूक मिळाली पाहिजे यासाठी तो आग्रह होता. 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं आणि ब्रिटिशांनी ठरवलं, या सगळ्या आंदोलनाचा चळवळीचा तो परिणाम आहे. आपण असं म्हणू शकतो आणि म्हणायला पाहिजे की स्वातंत्र्य काही आपल्याला फुकट मिळालेलं नाही आहे. स्वातंत्र्यासाठी लोकांनी बलिदान दिलं, लोक जेलमध्ये गेले, उद्ध्वस्त झाले. देशावर प्रेम होतं. भगतसिंग सारखे लोक, राजगुरू अशी अनेकांची नावं सांगतायत. राजकीय नेते स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वर्षोवर्ष जेलमध्ये राहिले, त्याग केला आणि त्यांच्या त्यागाचा परिणाम असा की ब्रिटिश सरकारने दुसरं महायुद्ध 1945 संपल्यानंतर असं ठरवलं की आता भारताला गुलामीतून मुक्त करायचं आणि ते मुक्त करण्यासाठी काहीतरी मग प्लॅन ठरवला पाहिजे की भारत स्वतंत्र झाला की भारताचा स्वतंत्र कारभार सुरू झाला पाहिजे. तो कसा होईल, सत्ता हस्तांतरण कशी होईल, ती व्यवस्थित झाली पाहिजे. तर त्यासाठी एक कॅबिनेट मिशन तयार करण्यात आलं. ब्रिटिश सरकारने ते तयार केलं आणि तो प्लॅन तयार केला की त्या प्लॅन अंतर्गत स्वतंत्र भारताची, होणारा स्वतंत्र भारत, त्याची एक राज्यघटना असली पाहिजे, ज्याला आपण संविधान म्हणतो. ते संविधान तयार केलं पाहिजे. ते संविधान भारतीय लोकांनी तयार केलं पाहिजे आणि म्हणून संविधान सभा गठीत करण्यात आली. तो जवळजवळ जुलै ऑगस्ट 1946 मध्ये जे काही प्रतिनिधी निवडण्यात आले, त्या प्रतिनिधीची ती सभा म्हणजे संविधान सभा. सुरुवातीला 1946 ला 389 सभासद होते, तेव्हा भारताची फाळणी नंतर झाली 1947 ला. तर ती जी संविधान सभा झाली, त्या संविधान सभेचं मॅन्डेट होतं की आता आपण स्वतंत्र होणार आहोत, तर आपली राज्यघटना तयार करू, म्हणजे आपण आपला कारभार कसा करायचा ते आपण ठरवू. देश कसा पुढे घेऊन जायचा, गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर आपण इथल्या नागरिकांना काय द्यायचं, देश कसा घडवायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठरवायच्या आणि त्या चर्चेतून ठरवायच्या, विचार विनिमयाने ठरवायचा. हा संविधान सभेचा मॅन्डेट होता आणि त्या संविधान सभेत सगळ्या जाती धर्माचे लोक होते, सगळे विद्वान लोक होते. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान सभेमध्ये सदस्य होते. फार मोठा इतिहास आहे, संविधान निर्माणचा इतिहास पण माहित केला पाहिजे. तो इतिहास माहित केला की मग आपल्याला संविधानाचं महत्व पण कळायला लागतं. बरेचदा आपल्याला इतिहास माहित नसतो. आपण नेहमी म्हणत असतो की इतिहास माहित असला की आपल्याला इतिहास घडवता येतो. आता इतिहासच माहित नाही किंवा तो आपण वाचून घेत नाही किंवा संविधान वाचून घेत नाही, ते समजून घेत नाही आणि म्हणून मग ते प्रश्न आता आपल्या भोवताल दिसतात, नुसती त्या प्रश्नाची चर्चा होते. तर ही जी सभा झाली आणि अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद अशी एक मातब्बर लोक त्या संविधान सभेमध्ये होते. 15 महिला होत्या त्या संविधान सभेमध्ये. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, सगळे अँग्लो इंडियन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सगळ्याचं प्रतिनिधित्व संविधान सभेत होतं. म्हणजे ती संविधान सभा काही विशिष्ट लोकांची नव्हती, सगळ्यांची होती. ती देशाची संविधान सभा होती आणि देशाचं संविधान तयार करणारी संविधान सभा होती आणि म्हणून संविधान सभेची वाटचाल ही समजून घेण्याची फार गरज आहे. 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाच्या ध्येय आणि उद्दिष्टाचा ठराव संविधान सभेत मांडला. त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणतो की आता आपण स्वतंत्रता आपल्याला मिळणार आहे, आपण स्वतंत्र होणार आहोत. त्यावेळेचा कारभार हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 नुसार चालू होता. पण आता आपल्याला स्वातंत्र्य मिळेल तेव्हा आपण आपला कारभार कसा, आपल्या पुढे काय ध्येय आहे, काय उद्दिष्ट आहे. जसं प्रशांत कडू सरांनी सांगितलं की ध्येय उद्दिष्ट असलं पाहिजे. तर तो ठराव त्यांनी मांडला, एक सुंदर असा ठराव मांडला आणि त्यावर संविधान सभेत चर्चा झाली आणि सगळ्यांना सोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पहिलं भाषण संविधान सभेतलं हे 17 डिसेंबर 1946 झालं. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन वर त्यांनी
पहिलं भाषण केलं आणि अतिशय अप्रतिम असं राष्ट्राला उद्देशून आणि राष्ट्र कसं घडवायचं या दृष्टीने केलेलं त्यांचं सामाजिक आर्थिक राजकीय लोकशाहीच्या संदर्भात तिथल्या माणसाला काय मिळालं पाहिजे आणि सगळं मिळून आणि संविधान सभेमध्ये काँग्रेसचं प्राबल्य होतं, त्यांची मेजॉरिटी होती. सर्वसाधारणपणे असं असतं की ज्या पक्षाची मेजॉरिटी असते तो पक्ष आपल्या मर्जीने काही पण निर्णय घेतात, ते आपण बघत असतो. त्याही काळामध्ये काँग्रेसची जरी मेजॉरिटी होती तरी मात्र निर्णय संविधान सभेतले चर्चा डिबेट नंतर ते घेतल्या जात होते. हे त्याच्या एक मला वाटते त्या प्रोसिडिंगची एक सुंदरता होती. ती अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ती दिसत नाही आणि त्यामुळे बाबासाहेबांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन वर बोलण्याला आमंत्रित केलं. तर बाबासाहेबांनी ते 17 डिसेंबर 46 भाषण केलं. ते असं म्हणतात कारण त्यावेळेस मुस्लिम लीग तिथे हजर नव्हते, कारण फाळणीचा विषय पण चालू होता. आपण आता त्या फ्रीडम मुवमेंटच्या या फार विषयात जाता येणार नाही, आपल्याकडे वेळ पण कमी आहे. परंतु मुस्लिम लीग नव्हते आणि तो ठराव बॅरिस्टर जयकर यांनी त्या ठरावावर सुधारणा सुचवली होती. पण त्यावेळेस काँग्रेसमध्ये अस्वस्थ पसरली की पंडित जवाहरलाल नेहरू सारखा समाजवादी आणि टॉलेस्ट पॉलिटिकल पर्सन यांनी ठराव मांडल्यानंतर तो मंजूर व्हायलाच पाहिजे, त्यावर चर्चा कशाला. पण तो बॅरिस्टर जयकरांनी त्याला सुधारणा सुचवल्यानंतर त्यांची सुधारणा सुचवली जी सूचना जी होती ती एक रास्त अशी होती की ते म्हणाले की मुस्लिम लीग इथे नाही आहे, आपल्याला देश घडवायचा आहे, तर मग आपण सगळे मिळून त्यावर विचार करून आपली देशाची राज्यघटना द्यायची होती. म्हणजे त्यांचा पण सहभाग त्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे सहभाग असणं, त्यांना सोबत घेणं, त्यांचे मत घेणं आणि मग निर्णय घेणं ही त्याची खरी हीच लोकशाहीची प्रक्रिया आहे. आणि म्हणून त्यावर जेव्हा सुचवण्यात आलं तेव्हा बाबासाहेबांना भाषण द्यायची संधी मिळाली. 17 डिसेंबर 1946 ला बाबासाहेबांनी सुंदर असं भाषण दिलं. ते म्हणाले की सत्ता असली, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी शहाणपणाने वागलं पाहिजे, ज्यांच्या हातामध्ये अमर्याद सत्ता आहे त्यांनी विवेकाने वागलं पाहिजे, सुज्ञपणाने वागलं. ते तेव्हा जे लागू होतं 1946 ला ते आजही लागू आहे. जे सत्ताधारी आहेत ते कुठल्याही क्षेत्रातले असो, म्हणजे ग्रामपंचायत पासून तर पार्लमेंट पर्यंत ज्यांच्या ज्या पॉलिटिकल पार्टीच्या किंवा ज्या व्यक्तीच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडे शहाणपण असणं गरजेचं आहे. ते बाबासाहेबांचं वाक्य आणि इतरही ज्या त्यांनी सूचना केल्या होत्या, दॅट वॉज द टर्निंग पॉइंट इन द लाईफ ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते विद्वत्तापूर्ण केलेलं भाषण आणि त्यामुळे ते असं मान्य करावं लागलं की हो मुस्लिम लीग आणि इतरांना सोबत करू, आणि म्हणून तो ठराव पुढे ढकलण्यात आला आणि कालांतराने मग तो ठराव मान्य करण्यात आला 1947 ला. त्याला आपण संविधानाची प्रास्ताविका उद्देशिका प्रिॲम्बल टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर हे जे प्रिॲम्बल टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे हे संविधानाचं ध्येय आणि उद्दिष्ट सांगते आपल्याला. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ज्याचं आता आपण वाचन केलं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की प्रिॲम्बल टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन सेट द सोशल फिलॉसॉफी, म्हणजे एक सामाजिक तत्वज्ञान आहे. आणि ती सोशल फिलॉसॉफी म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्या स्वातंत्र्य, बंधुता आणि समानता हे जीवन पद्धती त्यामध्ये दिलेला आहे. तर म्हणून ते प्रिॲम्बल इतकं महत्वाचं आहे. पण आता ते प्रिॲम्बल इतकं महत्वाचं असून ते अनेकांना माहित नाही. मी नागपूर जिल्हा परिषदला मी काही संविधानाचा तज्ञ वगैरे काही नाही, मी पण वाचायला लागलो. म्हणजे लोकांना असं वाटतं की संविधानाचा कार्यक्रम सुरू केला आणि खरं तर तज्ञ लोकांची गरज नाही, समजून घेऊन ते वर्तणूक करणाऱ्यांची गरज आहे देशाला. तर मी नागपूर जिल्हा परिषदला 2005 मध्ये सीओ होतो. त्या काळचे जे लोक असतील तर मी एक साधा प्रयोग केला. म्हणजे मला असं नेहमी वाटायला लागायचं, मी गडचिरोलीला सीओ असताना पण माझ्या डोक्यात असा विचार आला होता, पण ती माझी लगेच बदली झाल्यावर काही मला करता आलं नाही. पण मग मी नागपूर जिल्हा परिषदला सीओ झाल्यावर मग मला असं वाटलं की आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतो, भारत माझा देश आहे, वाचतो, आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे, आताही वाचणं चालू आहे. आपण वंदे मातरम राष्ट्रगीत आहे तेही आपण म्हणतो, आताही चालू आहे.
राष्ट्रगान जनगण मन तेही आपण म्हणतो, आताही चालू आहे. पण जे संविधान म्हणजे जो फाउंडेशन लॉ आहे या देशाचा, जो मूलभूत कायदा आहे या देशाचा, जो संविधान सभेने तयार केलेला कायदा आहे, हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. या संविधानाने देशाचा राज्यकारभार चालवला जातो. या संविधानामुळे आम्हाला सगळ्यांना जे हक्क अधिकार मिळालेले आहेत, या संविधानामुळे शिक्षणाची, सामाजिक आर्थिक विकासाची, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गोष्टी, शिक्षण, आरोग्य अशा गोष्टी याची देण्याची जबाबदारी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये राज्य सरकारवर टाकलेली आहे. नागरिक म्हणून आपल्यावर कर्तव्य पण टाकलेले आहे. तर हे सगळं असं सुंदर संविधान की जे संविधान जातीभेद करत नाही, संविधान धर्मभेद करत नाही, संविधान लिंगभेद करत नाही, संविधान भाषा भेद करत नाही, संविधान प्रांत भेद करत नाही. कोणताही भेदभाव न करणार सगळ्या नागरिक या देशाचे आपण नागरिक आहोत. मग मालक असेल, नौकर असेल, शिपाई असेल, मोठा अधिकारी असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, हे सगळं भारताचे नागरिक आहेत. दे आर सिटीजन ऑफ इंडिया. आणि संविधानाने त्याला भारतीय नागरिक म्हणून त्यांना एक ओळख दिलेली आहे. तर एवढं सुंदर संविधान, तो कारभार चालतो संविधानाचा. तर हे संविधान हे लोकांना समजलं पाहिजे, यासाठीचा जो प्रयत्न व्हायला पाहिजे, तो प्रयत्न 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान आपण अंगीकृत अधिनियमित केलं, स्वतः प्रत अर्पण केलं. नुसतं स्वातंत्र्यानं समानता असून नाही चालणार आहे. बंधुभाव, आणि जेव्हा बंधुभाव कधी निर्माण होईल, जेव्हा माणसातला भेद संपेल तेव्हा बंधुभाव निर्माण होईल, त्याशिवाय होणार नाही. म्हणजे मी फार मोठा अधिकारी आणि दुसऱ्या माणसाला मी काही किंमत देत नाही, त्यांच्या मान सन्मान करत नाही, तो बंधुभाव नाही आहे. म्हणून व्यक्तीची प्रतिष्ठा हा सुद्धा, आणि कडू सर तुम्ही जे म्हणत होतात त्याच्यात 1976 ला 3 शब्द आले, समाजवाद आणि सेक्युलर धर्मनिरपेक्षता. आताही वाद घातला जातो. मूळ नव्हते ते, कारण मूळ संविधानच हे समाजवादी होतं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीशी त्याला लिंकअप केलं तर लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था आणि सामाजिक आर्थिक न्याय ही संकल्पना संविधानात मुळातच होती. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, मूलभूत अधिकार हे जर आपण बारकाईने वाचलं तर त्यामध्ये धर्मनिरपेक्षता होती, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार होता. आणि त्यावेळेस म्हणून संविधान सभेने ठरवलं की वेगळं आपल्याला हे शब्द टाकायची गरज नाही, त्याचा मूळ ढाचाच त्या पद्धतीचा आहे. परंतु 1976 ला ते 2 शब्द टाकण्यात आले. आजही त्या शब्दावर वाद सुरू आहे. आताचे सत्ताधारी म्हणतात की ते शब्द काढून टाका, आणि संदर्भ काय देतात, मूळ नव्हते. सुप्रीम कोर्टाने त्यावर म्हटलंय की हे शब्द काढून काय उपयोग आहे, राहू द्या, काही नुकसान नाही आहे. चांगले शब्द जर असले तर नुकसान काय आहे. म्हणजे समाजवाद शब्द तसाही समाजवाद आता कुठे आहे, आता भांडवलशाही आहे. विशिष्टच लोकांना सगळं संपत्तीचं विकेंद्रीकरण होण्यापेक्षा केंद्रीकरण सुरू झालेलं आहे. काहीच लोकांकडे खूप संपत्ती, काही लोकांकडे काहीच नाही. म्हणजे जे लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन जे आलं, ग्लोबलायझेशन, त्याच्यामुळे समाजवादाची संकल्पना राष्ट्राच्या संपत्तीचं विकेंद्रीकरण व्हावं, ज्याला मिळालं नाही त्यांच्यापर्यंत जावं, त्याचे फायदे मिळावे, असं आपण म्हणतो समाजवादामध्ये. इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ तसं होताना दिसत नाही. म्हणजे लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळणं म्हणजे विकेंद्रीकरण नाही आहे, ते मत मिळवणं आहे, सत्ता प्राप्त करण्याचं एक माध्यम आहे. पण त्याला आपण संविधानाच्या भाषेत चांगलं सांगू शकतो. म्हणजे मग संविधानाच्या भाषेत म्हटलं तर गरीब महिलांना मदत करणं हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये. आणि म्हणून ते कायद्याच्या भाषेमध्ये ते योग्य आहे, संविधानाच्या भाषेत योग्य आहे ते.